नमस्कार मंडळी, आपण वेगवेगळे विषय नेहमी घेत असतो. तर आत्ताच छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि तुफान जगभरात यश मिळवलं आहे. यात आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र दाखवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, इतिहासातील एक मोठी घटना संगमेश्वर येथे घडली. त्या ठिकाणी संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं. त्या कैदेतून त्यांना वाचवण्यासाठी अनेक मावळ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. प्रामुख्याने जे म्हाळोजी बाबा घोरपडे यांनी अथक प्रयत्न करून त्यांना वाचवण्याची प्रयत्नांची शिकस्त केली आणि आपले बलिदान दिले. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव संताजी घोरपडे यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. तर आज या ठिकाणी कापशी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे आज आपण आलो आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशजांना भेटूया आणि जाणूया काही तुम्ही न ऐकलेल्या गोष्टी. चला या माझ्याबरोबर. अशा वंशजाची आपण मुलाखत घेणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण म्हणू त्या सरसेनापतीचं नाव बघून स्वराज्याचा इतिहासच होऊ शकत नाही. असे वंशज आपल्याबरोबर आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज. नमस्कार. तुमचं पहिल्यांदा पूर्ण नाव सांगा. उदयसिंह जयसिंगराव घोरपडे. किती वंशज आहात तुम्ही? बर. आत्ता बघितलं छावा चित्रपट, तुम्ही बघितला का चित्रपट? ऐकून माहिती आहे बरेच, बघितलेलं नाही प्रत्यक्ष. कशा पद्धतीने त्यात इतिहास सांगितलेला आहे तुमच्या मतानुसार? नाही, त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा जो रोल आहे तो अप्रतिम आहे आणि थोडं लोकांना मनास लागण्यासारखं आहे. म्हणजे आताची पिढी असू दे की ज्यांना संभाजी महाराजांच्यावर फारसं त्यावेळा त्यांचं योगदान काय झालं, ते कशा पद्धतीनं औरंगजेबनं त्यांचा हलाल करून मारलं, हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं. तर प्रत्यक्ष ज्यावेळा त्यांनी बघितलं ते त्यांच्या अगदी मला वाटते कोणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही असं झालं नाही. एवढं ते लोक, मुलं असू द्यात, बायका असू द्यात, पुरुष मंडळ सगळी दुःखी होती. म्हणजे हा प्रसंग तिथं होता. आता सगळ्यात चित्रपटातील महत्वाचा प्रसंग ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं संगमेश्वर या ठिकाणी, त्यावेळेस तुमचे वंशज तिथं लढाई होती. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर काय सांगाल, तो इतिहास कसा बघताय तुम्ही? नाही, त्यावेळेला कसं झालं, म्हाळोजी घोरपडे, संताजी घोरपडे यांनी त्यांची 2 मुलं सगळी होती तिथं आणि संभाजी महाराजांच्यावर फक्त त्यांचं संरक्षण करायला मोजकं सैन्य होतं आणि औरंगजेबचं जादा सैन्य होतं, ते अंतरावर होतं. तर तिथं कसं झालं, जेव्हा संरक्षण करणारे सैन्य कमी होतं त्या दरम्यान सुद्धा संभाजी महाराज संताजी घोरपडे आणि त्यांच्या 2 मुलांना रायगडला पाठवतात. म्हाळोजी बाबांना सुद्धा आग्रह करतात की तुम्ही सुद्धा जावा, कारण शेवटी आपला छत्रपती आहे, एकटं सोडून जाणे योग्य नाही, म्हणून ते तिथे थांबतात. त्यांना माहिती नव्हतं की आपल्या सैन्य त्या लोकांच्या बरोबर तोंड द्यायला जादा आहे काय कमी आहे त्यांना माहिती नव्हतं. पूर्ण ते अडाणीपणातच होते. आणि जेव्हा हे कमी सैन्यावरती 5-10 लाख सैन्य जर तुटून पडलं तर तुम्ही आणि आम्ही विचार करण्यासारखी बाब आहे. अवस्था तिथे काय झाली असेल. बरोबर. तर ह्यात सुद्धा महत्त्वाचं म्हाळोजी बाबांचा रोल एवढ्याकरता आहे की एवढं मोठं सैन्य अल्प सैन्यावरती तुटून पडत असताना, म्हणजे हतबल झालेल्यापैकी अवस्था होती, तरी पण आपल्या स्वराज्याच्या छत्रपतीला संरक्षण आपण देणं ही स्वराज्याच्या दृष्टीनं अत्यंत क्रमप्राप्त आहे. म्हणून 4 तास त्याने संभाजी संरक्षण दिलं आणि दुर्दैवानं त्या ह्याच्यामध्ये ते मारले गेले. हे इतिहासामध्ये खरं म्हणजे शोकांकित आहे की एवढं धाडस, एवढं मोठं सैन्य येऊन अल्पसंख्यक सैन्यावरती तुटून पडून सुद्धा एखादा दुसरा असता तर हे सगळं बघून त्यांनी जागा सोडली असती. म्हणजे ह्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की त्या योद्ध्यांना सुद्धा स्वराजनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा होती. म्हणून स्वामीला आपल्या सोडून जायचं नाही, काय होईल ते होईल. आणि त्या दृष्टीने तिथे मारले जातात. आणि तिथे कारभाटले म्हणून एक गाव आहे जवळ, तिथं आज तिथे समाधीची पुण्यतिथी वगैरे ही कारभाटलीची जी मंडळ आहे ती सातत्याने त्याने आतापर्यंत टिकवत आणलेली आहे. बरं, आता तुम्ही सांगताय
त्याच्यानंतर ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, स्वराज्याचा इतिहास आपण म्हणू अख्ख्या जगभरात पोचवला असे सरसेनापती संताजी घोरपडे आले. तर काय काय गोष्टी सांगाल त्यांच्या की नवीन पिढीला माहीत नाहीत अशा? बऱ्याच जणांना माहिती नाही हे घराण्याचा उगम कुठे झाला. तो ॲक्च्युली राजस्थानमधून आहे. बरं. सिसोदिया घराणं मेवाडचं, त्यातला एक व्यक्ती बिजापूरला दक्षिणेत गेला. तिथं आपली तलवारबाजी दाखवून मग ते त्यांना पदं मिळत गेली आणि शेवटी ते हंबीरराव मोहित्यांच्या छत्रछायेखाली ते एक चांगले योद्धा झाले. आणि बऱ्याच मग पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या थोड्या काळात आणि संभाजी महाराजांच्या पूर्ण काळात आणि ताराबाईंच्या त्यांचे ते पूर्ण त्या युद्धातच होते स्वराज्याच्या रक्षणासाठी. आणि बरेच किल्ले मला वाटते त्यांनी जिंकलेले. त्याचे महत्त्वाचे त्यांची लढाई म्हणजे बिन्नूरची आहे, पुन्हा दुडेरीची आहे आणि चित्रनगरीची आहे. याच्यामध्ये त्या दुडेरीच्या लढाईमध्ये एवढं महत्त्वाचं आहे की मोगलांचं सैन्य त्या किल्ल्यामध्ये होतं. तर त्या किल्ल्यावर त्यांनी छापा टाकला नाही. बरं. ते किल्ल्याच्या भोवताने वेढा टाकून बसले. म्हणजे लोकांना असं वाटायला लागलं की किल्ल्याच्या जवळ जाऊन किल्ल्यावरती छापा का टाकणार. तर ते एवढे हुशार होते, तिने जवळजवळ आपल्या लोकांना सगळं रसद पुरवत होते, खाऊन पिऊन सुखी होते. तर आतल्या लोकांची अवस्था अशी झाली, घोडे मारून खाणं, कुत्री मारून खाणं, काय असेल ते मारून त्याच्यावर त्यांनी पोट भरले. काय काय जणांना अन्न मिळालं नाही म्हणून किल्ल्यावरून उड्या टाकून आत्महत्या केली आणि सजासजी किल्ला त्यांनी काबीज केला. बिन्नूरच्या राणीला सुद्धा त्यांनी सहकार्य केलं. बिन्नूर किल्ला जिंकून दिला, जिंजी जिंकून दिली. आपल्याला माहिती असेल की रायगडला वेढा होता, विशाळगडला वेढा होता, पन्हाळ्याला वेढा होता. हे सरसेनापती संताजी घोरपडेने ते वेढे सोडवले. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांची जी काही कारकीर्द आहे, त्यांचा कालखंड किती वर्ष झाला, त्यांचा जन्म झाला 1641ला. त्यांना दुर्दैवानं मारलं गेलं कटकरस्थान घेऊन 1657ला. हे साधारणपणे 52 वर्ष म्हणजे आता जन्माचा आणि हातात तलवार घ्यायचं एक वयाचं हे आहे. साधारणपणे 18 वर्षाच्या व्यक्तीनं राहिलेल्या 52 वर्षामध्ये कालखंड किती मिळाला असेल, त्याच्यामध्ये 100हून अधिक लढाई ते खेळले आणि अपराजित राहिले. स्वराज्याच्या इतिहासामध्ये अपराजित योद्धा राहणारा म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे. आणि त्यांच्या 2 गुण होते, एक स्वराज्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा. ती सोडून ते कधीही गेले नाहीत. आपल्याला माहिती आहे की आपले हिंदवी स्वराज्यामधले अनेक सरदार, मोठे मोठे मंडळी काय अमिषाला तिकडं औरंगजेबकडे गेले, पण ते हिने 2 तत्व सोडली नाहीत शेवटपर्यंत. म्हणजे आता दुर्दैवानं ते मारले गेले हा भाग अलग, पण तो ते ह्या घराण्यानं माझ्या माहितीप्रमाणे 5 छत्रपतींची सेवा केली. वाह. आता संताजी घोरपड्यांचे 2 भाऊ, एक भैरजी घोरपडे आणि मालोजी घोरपडे. ही जास्ती करून संताजी घोरपड्यांच्यावर कायम लढाईमध्ये असायची. आपल्याला एक किस्सा सांगतो. तुंगभद्रेच्या तिथं, तुंगभद्रा नदीच्या तिथं संभाजी महाराज, भैरजी घोरपडे आणि संताजी घोरपडे होते. आणि त्यावेळेला अवस्था अशी झाली, औरंगजेबचं मोगलांचं मोठं सैन्य होतं आणि पर्याय नव्हता. एक तर मरणाला पुढे जायचं किंवा तिथनं निसटून जायचं. नदी हे तेवढा तिथलं साधन होतं, ते त्यांना पर्याय मार्गच कुठले नव्हते. एवढा सैन्य ते जवळ येत होतं. मग त्यावेळेला संभाजी महाराजांनी काय निर्णय घेतला असेल की बाबा ह्यातनं आपण काय टिकू शकत नाही, आणि आपली गळ्यातली माळ संताजी घोरपड्यांच्याकडे देतात. आणि त्या तुंगभद्रा नदीच्या त्या काय म्हणतोय नदीच्या पात्रातून भैरजी घोरपडे आपल्या पाठीवर संभाजी महाराजांना घेऊन ते तुंगभद्रा नदी ओलडून त्या छत्रपतींना तिथं सुखरूप पोचवतात. याचा अर्थ समजून घ्या, ह्या घराण्याचा स्वराज्यासाठी किती त्याग, किती अडीअडचणीतनं, किती व्यत्येतनं त्यांनी साथ दिली स्वराज्याला. आणि दुर्दैवाने ते मारले गेले. आपल्याला मी पुढे सांगेन अशा पद्धतीनं त्यांना मारलं गेलं. तर हे घराणं आपल्या तलवारीवरचेच पुढे आलं. प्रामाणिकपणा, गनिमी कावा हे शिवाजी महाराजांच्या पासून होता, पण तंत्रशुद्ध गनिमी कावा हे संताजी घोरपडेंनी पत्करला. तंत्रशुद्ध असा की बेसावध करणं. आता परवा मी टीव्हीवरच आहे, ह्याच्या व्हॉट्सअपवर ऐकलं की 50,000चं सैन्य
मोगलांचं येत असताना आणि पुढून 2000चं सैन्य घेऊन संताजी घोरपडे येत्यात असं कळाल्यावर तिने तो मार्ग बदलला. एवढी दहशत, अर्थ एवढी त्यांची दहशत होती. एवढे आपल्याला माहिती आहे की मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाळण्यात दिसत होते. मग काहीचा विषय माझ्याकडे की संताजी धनाजी एका मॅनातले 2 तलवार होते काय? निश्चितपणानं होते. बर, कारण ह्याच्यामध्ये कोण जास्ती होतं हो कोण कमी होतं हा विषय नव्हता. तर टोटल मराठी शाहीमधले जर चांगले योद्धे, लढाऊ योद्धे की ज्याची स्वराजनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा होती त्या 2 त्या मंडळींच्याकडे ज्यादा होती. शेवटपर्यंत ते आपल्या स्वराज्यासाठी तन मन धन लावून ते लढले. बरोबर पर्यंतचा विषय आहे. आता चित्रपटात किंवा इतिहासात ही असे काही काही दाखलेत की उदाहरणार्थ संगमेश्वर या ठिकाणी सांगितलं जे पराक्रम केला तुमच्या घराण्यातले जे मालोजी घोरपडे यांनी, त्याच्यानंतर संताजी घोरपडे यांना पाठवण्यात आलं रायगडावर. त्याच्यानंतर काय घडामोडी झाल्या ते सांगा थोडं. नाही, कसं झालं रायगडवरनं ते बरेच किल्ल्याचे वेढे त्यांनी सोडवले. इतिहासामध्ये तुमचं जिंजीचं असू दे, हे दुडेरीचं मग अशी बोललो, चित्रदुर्ग असू दे, बिन्नूर असू दे, पन्हाळ असू दे, विशाळगड असू दे, रायगड असू दे, जेवढे कारण जवळजवळ 90 ते 95 किल्ले हे मोगलांच्याच ताब्यात होते. आपल्या हातात कमी किल्ले होते. आणि काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी त केल्यामध्ये किल्ले आपले दिले गेले. आता दिले गेलेले किल्ले मिळवायचं हे सुद्धा ते एक मोठं हे आहे. तर तसं या सेनापतींनी सुद्धा दिलेले किल्ले सुद्धा आपल्या ताब्यात पुन्हा स्वराज्याचे घेतले. हे त्यातला मोठा भाग एक आहे. आणि ते कधी जीवाला हे नव्हते, कधी विचार करत नव्हते. आपलं स्वराज्य, आपले म्हणजे छत्रपती हे त्यातला महत्वाचा त्यांचा मुद्दा होता. कारण त्यावेळेला अल्पसंख्याक हिंदू होते, मोगलांचंच देशावर राज्य होतं आणि त्यात आपण उभारून हे स्वराज्य निर्माण करायचं हे खरं म्हणजे त्याचे एक आव्हानच होतं. आणि मला वाटतं ह्या एक भाग्य आहे स्वराज्याचं की चांगले योद्धे मिळाले. आणि ह्या आता अलीकडे मी बघितलं की ह्या योद्ध्यांचा कुठे इतिहासामध्ये उल्लेख केला जातो. मी म्हणूनच आवर्जून तुमची मुलाखत का घेतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे संबंध देशाचे दैवत आहेत. मला वाटतं तो इतिहास आला पाहिजे पुढं. बरोबर. तर आता तुम्ही बघताय, तुम्ही सांगितला सरसेनापती संताजी घोरपडेंचा आपण थोडा बघतोय कशा पद्धतीनं जीवनपट राहिलेला आहे. पण त्यांना सरसेनापती पद कोणी दिलं आणि कुठल्या कामगिरीबद्दल? त्यावेळेला कसं झालं की हे खरं म्हणजे इतिहासाला एक महत्वाचा विषय आला की आपल्या छत्रपतीला ज्या परिस्थितीने हलाल करून मारलं, त्या हलाल करून मारण्यापाठीमाग आणि त्या जिद्दीनं पेटलेला व्यक्ती म्हणजे संताजी घोरपडे होते. एवढा त्यांना राग होता. म्हणजे एवढं मोठं मोगल राज्य असताना आणि अल्पसंख्यक आपलं राज्य असताना, म्हणजे सैन्य असताना सुद्धा आपला छत्रपती हा महान योद्धा होता संभाजी महाराज, आणि त्याला असा हलाल करून मारलं म्हणजे मर्दपणा नव्हतं. आणि हे त्यांच्या मनात जो राग होता तो त्यांनी राग कुठं दाखवला, ज्यावेळा संताजी घोरपडे यांच्याकडे फक्त 30,000 सैन्य होतं आणि औरंगजेब आपल्या छावणीमध्ये 5-10 लाख सैन्य घेऊन तिथं वास्तव्य होतं म्हणा, किंवा त्याची छावणीचं कॅम्प म्हणतोय आपण. संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं हलाल करून मारलं, कुठं काय मी बोललो नाही, पण तो राग त्यांच्या मनात होता. संताजी घोरपडे रागाने पेटून का उठले की स्वराज छत्रपतीला लढाईनं मारलं गेलं नाही, कपटीनं मारलं गेलं, म्हणजे मर्दपणाने नाही. ते लढाई तर समोर जाऊन मारणं वेगळं आणि विश्वासघात करून मारणं वेगळं, किंवा पकडून असं हलाल करून मारलं ते म्हणजे एक तर माणुसकीला काळबोट लागणारा हा विषय आहे. तर त्या ह्याच्यावर ते पेटून उठले आणि तसं ते मग झाल गेले. ती झाल प्रसंग आपल्याला जेव्हा हे औरंगजेबच्या छावणीचं मध्ये ते घुसले, 2,000 सैन्य घेऊन घुसले आणि त्यावेळेला मला वाटतं 10-15 लाखाचं सैन्याच्या मध्ये हा औरंगजेब थांबला होता. तर त्यांनी पहिलं बिटोजी चव्हाण होते त्यांच्याबरोबर, तर त्यांनी पहिलं त्याचे ते दोर कापले. औरंगजेब होतात, दोर कापले, तंबू पडला आणि 4 सोन्याचे कळस हे आपल्या छत्रपतींना नेऊन त्यांनी पेश केले. छत्रपतींना त्याचा अभिमान का वाटला की आपलं एवढं स्वराज्य लहान असताना हा सेनापती एवढा पेटून उठून त्या मोठ्या एवढ्या मोगलांच्या सैन्यात जाऊन त्या औरंगजेबच्या तंबूचं दोरं कापून कळस कापून आणतोय. म्हणून त्यावेळा
या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्वोच्च किताब जर इतिहासामध्ये मिळाला असेल तर सरसेनापती संताजी घोरपड्यांना. आणि तो किताब होता हिंदूराव ममलकत मदार. याचा अर्थ राष्ट्राचा आधार. किती मोठा आहे बघा ते. राष्ट्राला आधार देणारा हा सेनापती होता. मग अशा लोकांचं जर इतिहासामध्ये जर त्यांचा इतिहास पुढे जात असेल तर माझ्यासारख्या माणसाला दुःख वाटतंय. मी असं म्हणत नाही प्रतापराव गुजर कमी होते, हंबीराव मोहिते कमी होते, बाजी पासळकर कमी होते. त्या त्या स्तरावरती त्यांनी काम केलं सेनापतींचं काम. हे आगळं वेगळं का झालं? याला दोन घटना आहेत. एक कळस कापणं आणि नंबर 2 की ज्या वेळा संभाजी महाराजांना मारलं गेलं तेव्हा पूर्ण मराठीशाहीचे मन विस्कळीत झाली होती. कुणाचं मेळ कुणाला लागत नव्हता. आणि त्यावेळेला संताजी घोरपड्याने ही मराठ्यांची मूठ बांधली आणि मग म्हणून ते स्वराज टिकलं गेलं. आपण म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं हत्येचा बदला सरसेनापती संताजी घोरपडे यांनी तोळापूरला तो कळस कापला होता. बरोबर आहे. तिथं तर ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं मला वाटतंय की हा इतिहास पोचला पाहिजे. आणि असं ऐकून आहे इतिहास, आता खरं खोटं सांगा, की त्यावेळेस औरंगजेब वादशाची हत्या झाली असती पण ती संताजी घोरपडे यांनी केली नाही. कारण काय? नाही, कसं आहे की एक शिवाजी छत्रपती महाराजांनी आपल्या लोकांना एक देण दिलेली, वैचारिक देण, की शत्रूला बेसावध मारायचं नाही काय. आणि जास्ती करून स्त्रियांचा आदर त्यांचा होता. मला असं कळतं की जेव्हा ते तंबूचा कळस कापला तर औरंगजेब एवढा हुशार होता की संताजी घोरपडे मी बायका जाऊन झोपलं तर ते वार करणार नाही. ते बायकांचा आश्रय घेतल्यामुळं त्या औरंगजेब तिथं वाचले गेले. नाहीतर औरंगजेब त्यावेळेस मला वाटतं त्यांचं आयुष्य संपत होतं. ते खरं क्रेडिट म्हणजे संताजी घोरपड्यांनाच आहे. एवढ्या देशाच्या वरती राज्य करणारा माणूस मिनिटात संपत होता तर त्यांनी मारलं नाही. बघा मित्रांनो, कसला हा पराक्रम म्हणू. एवढं मोठं सैन्य आणि त्या सैन्याचा आत मेन जिथं बादशाह हिंदुस्थानाचा त्याला त्याचा कळस तोडणार मारलं गेलं नाही तर ती तत्व दिलं म्हणा, ती तत्व जीवनदान दिलं. कारण महाराजांनी शिकवलेली तत्व म्हणजे आपण ती पाळली त्यामुळं ते झालं नाही. तर त्यावेळेसच इतिहास वेगळा असतो. आणि तसं पाहायला गेलं की नाही तर आपले म्हणजे हिंदवी स्वराज्यामधले जे इतिहासकार आहेत त्यांनी कमीच्या सगळ्या याच्यावर लिहिलं आहे. पण तो अभिमान वाटावा अशी गोष्ट कुठली आहे की मोगल आमच्या जरी देशावरती राज्य करत होते, मोगलांच्या बकरमध्ये सुद्धा या संताजी घोरपड्यांचं वाहवा केलेली आहे. काय म्हणून केलेले वाहवा सांग. एक योद्धा असावा तर असा असावा. तुम्ही गवताच भाले फुटल्याचं नाटक बघितलं काय? ते गवताच भाले फुटल्या त्याचा अर्थ म्हणजे संभाजी आपलं औरंगजेबचं वाक्य असं होतं, एक संताजी घोरपडे माझ्याकडे असता तर गवताला सुद्धा भाले फुटले असते. असं उदाहरण त्यानं दिलं आहे. गवताच भाले फुटले ते नाटक आपण जर बघितलं असला त्याच्यात त्याने तुलना केली. म्हणजे संताजी घोरपड्यांची सुद्धा स्तुती मोगलांच्या इतिहासकारांनी केलेली आहे. आता तुम्हाला सांगतो, बऱ्याच इतिहासकारांना माहिती आहे का नाही मला माहीत नाही, की त्यावेळेला एक दुर्दैव असं झालं स्वराज्यामध्ये की स्वराज्याच्या छत्रपतींचे कान भरवले. म्हणजे शेवटचे टप्पे त्यांची जे आले आणि त्यांचा अपमान करून त्यांचं पद काढून घ्यायचं असं त्यांनी एक डाव तिथं रचलेला. कुणी? हे स्वराज्यामधले जे काय राजाराम महाराजांच्या जवळची मंडळी होती. कारण एवढाच हा जबरदस्त होता की ह्यांना काय मंडळींना भीती होती की एवढ्याला असं का वाटू नये की आज आपण गादीचे सुद्धा हक्कदार आहे. पण त्यांनी राजाराम महाराजांचं कान भरवलं आणि वेळेत जर हे संताजी घोरपड्यांना आयुष्यातनं उठवलं नाही तर कदाचित तुमच्या शिवसेनेला धोका आहे. असं कान भरवलं. आणि त्या छत्रपतींना खरं म्हणजे स्वराज्यात छत्रपती म्हटल्यानंतर कळायला पाहिजे होतं की एवढा आपला सेनापती याच्यावर ज्याची स्वराज्याने स्वामीनिष्ठा असणारा माणूस असं करेल काय? ते का राहून गेलं मला हे अजून त्याचं कोड सुटलेलं नाही. आणि ह्या लोकांचं ऐकून ते युद्ध पुकारतात. म्हणजे दुर्दैव असं की स्वराज्याच्या छत्रपती स्वराज्याच्या सेनापतीबरोबर लढायला तयार होतात आणि त्याच्यावर बरीच मंडळी असतात. आणि त्याच्या आधी झालं कसं की संताजी घोरपड्यांचा संताजी घोरपड्यां कुठेतरी दरबारातून आपला अपमान करावा आणि त्यांचं पद काढून घ्यावं. आणि त्यावेळेस सुद्धा संताजी घोरपडे हे सैन्याचे प्रमुख असल्यामुळं सैन्य त्यांचा सुद्धा आदेश मानणारे होते. म्हणून त्यावेळेस सुद्धा ह्यांचं काय जे ठरवलेलं दरबारात
ते कानावर संताजी घोरपड्यांच्या जात आहे की उद्या त्यांना बोलवायचं, त्यांना कुठंतरी कळ काढायची, तिने कुठेतरी आपला अपमान करावा आणि त्यांचं सेनापतीपद काढून घ्यावं. ती भीक घालत नव्हती. ती भीक घालत नाही. स्वराज्यासाठी शेवटपर्यंत आपण लढायचं एवढंच त्यांचं होतं, तर सडेतोड होतं. जर स्वराज्याच्या जर इतिहास बघितला, आपण महाराष्ट्राचा इतिहास बघितला, तर हे खूप दुर्दैव आहे की आपल्या जे छत्रपतींनी सरसेनापतीच्या विरुद्ध लढाई उभारली. काय झालं होतं, तो कशामुळे झालं होतं सांगा. नाही, काय झालं, त्यांची प्रसिद्धी वाढायला लागली. एक योद्धा म्हणून संताजी घोरपड्यांची प्रसिद्धी योद्धा म्हणून वाढायला लागली. आता तुम्हाला माहिती आहे की राजकारणासारखंच त्यावेळेला राजकारण इतिहासामध्ये होतच नाही. आजच्या काळात कसं आहे तसंच पाहिलं मी होतं. मी सुद्धा अनुभवलेलं आहे, म्हणून मला ते तुम्हाला सांग की एखादा प्रसिद्ध व्हायला लागला, आता ते नेतृत्वाचे कान घट्ट पाहिजेत की सांगणारा माणूस योग्य सांगतोय काय अयोग्य सांगतोय, तो माणूस जे माझ्यासाठी काय योगदान करतोय, कार्य करतोय, ते बरोबर करतोय का नाही, हे चाचपणी कोणाची त्या लिडरची पाहिजे. म्हणजे आणखीन प्रकारे छत्रपतींची पाहिजे होती. दुर्दैव ते स्वराज्याचे एवढं ते ऐकतात ते आणि लढाई पुकारतात. लढाई पुकारल्यानंतर संताजी घोरपड्यांच्या उलट हे सगळे असतात मंडळी, म्हणजे नावं घेईल तेवढी कमीच आहेत. त्यात प्रमुख्याने नागोजी मानेचं जास्ती नाव घेतो, मग फलटणचे निंबाळकर वगैरे हे सगळे मंडळी असतात. खरं संताजी घोरपडे लढायला तयार नव्हते, कारण स्वराज्य निष्ठा आणि स्वामी निष्ठा त्यांच्या रक्तात होती म्हणून. पण तो लढायला गेलेला माणूस अंगावर जर आला तर तलवार कोण मॅन करून बसत नाही. पण नाही, त्यांना तलवार काढायला लागली. आणि जेव्हा त्यांनी तलवार काढल्यानंतर जी पुढे त्यांच्यावर जे काय युद्धाला आली होती लोक त्या लोकांना बी माहिती होतं की हे जी गाठभेट जर झाली आपण काय सरळ जात नाही. पण बरेच त्यातले जी काय आलेले लढायला ते तलवारी टाकून पळतात आणि त्यावेळेला राजाराम महाराजांना कैद करतात. म्हणजे संताजी घोरपडे यांनी छत्रपतींना कैद केलं. स्वराज्याच्या सरसेनापतीनं स्वराज्याच्या छत्रपतींना नजर कैद केलं. हो. आता छत्रपतींना भीती का वाटली, त्यांना रात्रभर झोप का आली नाही, कारण एक काळ असा होता की त्यांना दरबारात आणून तिने आपला अपमान करावा, त्यांचं पद काढून घ्यावं, ह्याचा उठा कुठं माझ्यावर काढतील काय. पण तो तिथं नडला त्यांचा स्वामीनिष्ठा आणि स्वराजनिष्ठा. शेवटी आपल्या स्वराज छत्रपती आहेत, तिने भलं काय कुठल्या याच्यात प्रसंगाने केलं असेल, पण तो त्या हात बांधून माफी मागतात आणि त्यांना सन्मानाने जिंजीला सोडतात. हे खरं म्हणजे त्या घराण्यातल्या त्या व्यक्तीचं महत्त्व. वा, मित्रांनो खूप मोठा इतिहास राहिलेला आहे. आता याच्यामध्ये थोडं मला माहिती आहे तेवढं आपल्याला बोलेन. तुम्हाला मगातरी म्हटलं की 5 छत्रपतींच्या बरोबर सेवा केली. आता संताजी घोरपडेचे 2 सख्खे भाऊ, एक भैरजी घोरपडे आणि मालोजी घोरपडे. एक सध्या गडला त्यांचे वंशज आहेत आणि एक दत्तवाड म्हणून गाव आहे तिथं वंशज आहेत. तर ह्या तिन्ही घराण्यातले जे काही मंडळी आहेत, म्हणजे भैरजी घोरपडे, मालोजी घोरपडे आणि संताजी घोरपडे, म्हणजे संताजी घोरपडेचे आम्ही वंशज, नंबर 2चे भैरजी आणि 3 नंबरचे मालोजी. तर ह्या संताजी घोरपड्यांच्या वंशजांनी 9 वंशजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. त्याला 9 कस म्हणतात. 9 कस. आणि भैरजी घोरपड्यांना 7 कस म्हणतात. 7 लोक त्यांच्या घराण्यातले वंशज तिने स्वराज्यासाठी बलिदान दिलं. आणि 6 कस कोणाला म्हणतात, दत्तवाडकरांना म्हणजे मालोजी बाबांच्या वंशजांना. असा तो इतिहास. म्हणजे असं समजून घ्या की ह्या घराण्यांच्या अनेक पिढ्या हे स्वराज्यासाठी आपलं पूर्ण त्यांनी योगदान आणि बलिदान दिलं. आता बघा शेवट किती दुर्दैव झालं. काय झालं एवढा स्वराज्याच्या सेनापतीला असे काही वाईट दिवस आले शेवटच्या टप्प्यामध्ये, जेव्हा छत्रपतीने आपले अपमान केला. एक तर तुम्हाला मग सांगितलं नजर कैद केलं होतं, सन्मानाने जिंजीला सोडलं, तर त्यांना दुःख एवढंच होतं की छत्रपती राजाराम असं मी सरसेनापती एवढं स्वराज्यासाठी मी योगदान दिलं, काय एवढं सैन्य मी घडवलं, सांभाळलं आणि माझ्यावर एवढ्या गैरविश्वास ठेवतात, तर आपण इथं थांबणं योग्य नाही म्हणून ते तिथनं बाहेर पडतात. फक्त एकच छत्रपती ताराबाईंनाच माहिती होतं सरसेनापती संताजी घोरपडे काय होते ते. ज्यावेळा स्वराज्याच्या प्रत्यक्ष नव्हते, ते अप्रत्यक्ष बाहेर होते, पण ते शेवटपर्यंत ते स्वराज्यासाठीच लढले आणि स्वराज्यासाठी त्यांचं दगाफटकानं त्यांचं आता हत्या करण्यात आली. मग शेवटी ताराबाई सुद्धा त्यांच्याकडे जातात. कोणाच्याकडे? संताजी घोरपड्यांच्याकडे जातात की तुम्ही या, आपण स्वराज उभा करूया, मदत होईल. तर नाही म्हणतात,
मला आता खुल्या हवेमध्ये जायला मिळाले, मी खुल्या हवेतच राहून स्वराज्यासाठी शेवटपर्यंत लढाई करेन. जे अंतर्गत कारण आहे त्याला कंटाळले होते आणि ते नकोच त्यातूनच बाहेर पडलेले पूर्ण आपण म्हणू त्यांना शकतो. वाईट का वाटलं की हे सगळं स्वराज्याचं जडण करण्याचा प्रमुख म्हणजे छत्रपती. आपण छोटे सेनापती आहे, का जेवढं सगळं दुखणं बरोबर चुकीचं कळणारा छत्रपतीच असतोय. आणि छत्रपतींना माझ्याबद्दल कसं काय एवढा अभ्यास आला नाही हे त्यांना सगळ्यात दुःख होतं. पण ते तिथे थांबले नाहीत, कारण ते स्वाभिमानी होते. त्याच्यानंतर कुठं आले मग संताजी घोरपडे? त्याच्यामध्ये नंतर काय झालं, औरंगजेब खुश झाला, कारण औरंगजेबला याची भीती लई होती. आणि त्यात दुर्दैव काय आलं, कर्नाटकामधनं महाराष्ट्रामध्ये येताना एका संताजी घोरपड्यांची एवढी भीती होती. आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये त्यांचा दरारा होताच, पण तो संताजी घोरपडे हे डोकीदुखी बी होते आपल्या लोकांना, भीती बी होती. जसं राजाराम महाराजांनी सांगितलं, गैरसमज करून दिला, बघा हे वाढायला लागल्यात, उद्या ते सिंहासन का खेचणार, तसे प्रत्येक सरदाराला त्यांची भीती होती. आणि त्यात ते राजाराम महाराज थोडं त्यांच्याबद्दल काय डोक्यात घेऊन बसले होते मला माहीत नाही. म्हणजे दुर्दैव स्वराज्य दुसरं कुठलं, छत्रपतीचं सैन्य सुद्धा एक हतबल झालेल्या सेनापतीच्या पाठीमागे लागतंय आणि तिकडनं मोगलांचं सैन्य त्यांच्या पाठीमागे लागतंय. म्हणजे स्वराज्याचा एक सेनापती, त्याच्या पाठीमागं हिंदवी स्वराज्याचं सैन्य आणि मोगलांचं सैन्य मिळून पाठलाग करत असतं. हतबल होत्यात, महाराष्ट्रामध्ये येतात आणि ते कारकेलला आसरा घेतात, गुहेमध्ये आसरा घेतल्यानंतर काही ठराविक मोजकी मंडळी असतात की जीवाला जीव देणारी, ती जात नाहीत. मग शेवटी त्यांचं राहणं, त्यांचं खाणं पिणं हे तिथली काही मंडळी त्यांची हितचिंतक आणून देत असतात, पण त्याच्यावरती त्यांची टाळणी असते काही लोकांची. आणि मग ते सगळा त्यांचा दिनक्रम डोकीत घेऊन सकाळी किती वाजता उठतात, नंतर ते काय करतात, तर त्यांना एक सवय असायची. ते महादेवाचे हे म्हणजे काय म्हणतो आपण, भक्त होते. तर सकाळी उठल्यानंतर सूर्य किरण आल्यानंतर आंघोळ करायचे आणि मग देवाला अर्घ्य द्यायचं, हे त्यांचा दिनक्रम होता. आणि सूर्याचा अर्घ्य देत असताना ते 3-4 डोंगर मागं टाकून जायला लागायचं, तिथे ते सूर्यकिरण मिळायचं. म्हणजे ज्या तिथं वास्तव्य होतं तिथनं ते कुठं आंघोळ करून अर्घ्य घेत होते सूर्याचे, हे विचार करण्यासारखी बाब आहे. आणि ही टाळणी त्या लोकांनी ठेवलेली. आणि शस्त्र संताजी घोरपडेच्या असताना जर असतं तर कुणी धाडस केली नसती, त्यांना अमरसमोर जाऊन मारायची. कारण आपण बघतोय, तुम्ही इतिहासात सांगताय आणि खरं आहे की त्यांचे नुसतं चेहरे असं पाण्यात, संताजी महाराजांचे चेहरे पाण्यात दिसले तरी घोडी पाणी पित नव्हती, ही दहशत. आणि मग अशा माणसाला त्यांच्याबरोबर युद्ध कोणाला जिंकता आलं नसतं समोरून समोर. मी सांगू काय, 2 उदाहरणं तुम्हाला. रणजित देसाईने आपल्या पुस्तकात लिहिले की स्वराज्याचे अनेक नररत्न होऊन गेली, स्वराज्याचे अनेक नररत्न होऊन गेली, त्या नररत्नाचा शिल्पेच म्हणजे संताजी घोरपडे. आपण पगड्या वगैरे बघताय आणि हिरे माणक असतात वगैरे, आणि त्यात प्रमुख असतो शिल्पेच. तर जर इतिहासकारांनी संताजी घोरपड्यांचा इतर हिऱ्यांच्या पेक्षा शिल्पेच होते म्हणून जर उदाहरण दिलं तर आम्ही विचार करायचा की ते व्यक्ती काय होता. तुमच्या कोल्हापुरात एक स्मारक आहे, ते संताजी, त्याला चौक म्हणतात, तलवार चौक म्हणतात. तर त्याच्यावर एक वाक्य लिहिलंय, तळपती अशी तलवार तुझी, तेजाने भरवली धडकी शत्रू तुझ्या वेगाने, पाण्यामध्ये दिसे तुझा शूर चेहरा, शुभाच्या राजामधला तू शूर मेरा. किती मोठी तुलना, किती मोठं त्याच्यामध्ये हे आहे. ह्याच्यावरनं ते सेनापती कसे होते. नाही, आपण जर इतिहास पाहिला तर असे व्यक्तिमत्व होणे नाही, म्हणजे आपण फक्त वाचतो त्यांच्या शौर्यकथा, पण आज तुमच्या माध्यमातून अजून काही काही गोष्टी कळाल्या. आता ह्याच्यानंतर प्रश्न, आणि हे खूप आपण म्हणू महाराष्ट्राला शाप लागलाय, त्यांच्या बाबतीत बी फितुरी करण्यात आली आणि जवळच्याच माणसांनी काय झालं याच्यामध्ये, हे एक दुर्दैव आहे. म्हणजे कसं, जसं मी आपल्याला म्हटलं स्वामीनिष्ठा स्वराज्यनिष्ठा ही ठराविक लोकांच्या मध्ये होती. आणि तुम्हाला माहिती आहे की स्वराज्याचे छत्रपती हे अगदी थोडक्या ह्याच्यावर देशावरती राज्य केलं. म्हणजे मोगलांचं राज्य एवढं देशावर असताना स्वराज्य निर्माण करणं म्हणजे हे साधी बाब नाही.
सैन्य गोळा करणं, मावळे गोळा करणं, त्यांचं जडणघडण सगळी बघणं आणि त्यांना तोंडाला तोंड द्यायचं. त्या मोठ्या औरंगजेबला किती मोठं कष्ट झालं असेल छत्रपतींना, संभाजीराजांना आणि किंवा ताराबाईंना, पण तो त्यांनी घडवलं ते. पण तो त्यात कसं झालं की आपल्याकडं तेवढं पाठबळ नव्हतं, म्हणजे आर्थिक वगैरे वगैरे जेवढं औरंगजेब जे राज्य करत त्याच्याकडे होतं. मग त्याने आम्हीच दाखवायला चालू केली, ही जागीर तुला देतो, तुला हिरमांक देतो, तुला ह्याव देतो. पण त्यात आपली लोक काय जे निष्ठावान नव्हते स्वराज्य दृष्टीनं, ती लोक तिकडे गेली. त्याला काय आता ते दुर्दैव म्हणायचं स्वराज्याचं, कुणाला नावं ठेवण्यापेक्षा त्यावेळेस त्या परिस्थिती होत्या नाही. आता पण आहे की आता लोकशाहीमध्ये काय तिकडं उडे तिकडे मारले, हे एवढं घे बॉक्स घे आणि चल, अशापैकी पूर्वी सुद्धा इतिहासामध्ये राजकारण होतच. परंतु ते राजकारण जरा वेगळं होतं. म्हणजे शब्दाला जाणणारी माणसं होती. बरोबर. आता शब्द जाणणारी माणसं म्हणजे आता बोललेलं उद्या दुसरंच. तसं स्वराज्याच्या मध्ये नव्हतं. स्वराज्यासाठी शब्द दिलेला माणूस ही शब्द पाळणार होता, शब्द ऐकणारा माणूस ते उचलून धरत होता. म्हणून आम्ही आज स्वराज्य बघतोय. बरोबर. ते टिकवणं आज गरजेचं आहे. बरोबर. त्याचं काय वेळ गेल्यानंतर आपल्या हातात राहणार नाही. एक म्हणजे दुःखद क्षण, आणि हा क्षण सांगा, मृत्यू कसा झाला. आणि हे खूप शॉकिंग आहे. म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा वाचत होतो इतिहास, त्यावेळेस ज्यावेळेस कळलं ना, मला घळाघळात डोळ्यातून पाणी आलं की अशा पद्धतीनं ह्यांना मारण्यात आलं. म्हणजे इतिहासात अशा पद्धतीनं कुणाला मारण्यात नव्हतं आलं. काय झालेलं नाही, कसं झालं नाही, बाकीचा विषय सजासजी होता. इतर आपल्या लोकांच्यावर लढाई करणं, जे पराजय मारणं, हे फारसं गांभीर्य बाब नव्हती त्या लोकांना. संताजी घोरपडे एक व्यक्ती असा होता, समोर त्याचा शत्रू जात नव्हता. जर गेला तर 3 गोष्टीतनं जायला लागायचं: हार, भार आणि मार. हार, भार आणि मार येतात. एक तर मारलं जायचं, कैद व्हायचं, नाही तर पळून जायचं. ज्यावेळेला 3 विषयात नाही वाचायची मोगल लोक, तर ती काय म्हणायची माहिती काय, आमचा पुनर्जन्म झाला. मग संताजी घोरपडेची दोषात किती होती ते ह्याच्यावरनं तुम्हाला समजेल. तर 3 गोष्टीतनं मोगल वाचला तो म्हणायचाच तो. आणि जास्ती करून आपल्या लोकांनी हिंदवी स्वराज्याचा इतिहास लय प्रकाशित केलेला नाही. हे दुर्दैव आहे. मोगलांच्या बकरवाल्यांनी केला आहे. ते दुर्दैवच आहे शेवटचं त्यांचं, की ते हातबळ झाले. तुम्हाला मगाशी बोलताना बोललो की छत्रपती सुद्धा त्यांच्या उलट होते. मोगलांचं सैन्य औरंगजेब खुशच होता, कारण न हाताला मिळणारा माणूस, समोरासमोर लढाई करून आपण जिंकणार नाही हे माणूस, ज्यावेळेला स्वराज्याचे सैन्य पाठीमागे लागले, तर मोगलांचं सैन्य बी त्यांच्याबरोबर होतं. म्हणजे दोन्ही स्वराज्याचे सैन्य, मोगलांचं सैन्य एका सेनापतीच्या पाठीमागे लागतात. अवस्था काय झाली असेल. म्हणजे तो माणसाचा शेवटचा जीव अंत झाला, ते अत्यंत स्वराज्याचं दुर्दैवाचं झालं म्हटलं तर हरकत नाही. कारण ते त्यावेळेला हतबल होते, मोजकी लोक होती, आणि ते देवाला अर्ध द्यायला पाठीचं जायचे. सूर्यकिरण पडल्याशिवाय महादेवाची पिंड हातात घेऊन पडल्यावर देवाला अर्ध देऊन मग त्यांची ती पूजा व्हायची. आणि दुर्दैवाने ते जे राहत होते तिथे 4-5 डोंगर सोडून सूर्यकिरण याचं, आणि ह्याच्यावर टाळणी ठेवली. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं, संताजी घोरपड्यांना समोरून जाऊन मारायचं हे कुणालाही धाडस झालं नाही. एवढा ते हिंदूपद बादशाह होता, म्हणजे धाडस नव्हती. आणि दुर्दैवाने ज्यावेळी हे मारलं गेलं, आणि ज्यावेळेला त्यांचे शिर त्या औरंगजेबच्या छावणीत नेलं, कुणामुळे मारलं गेलं, कुणामुळे हत्या झाली, ते आता इतिहासामध्ये या 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे नागोजी मानेंचं नाव घेतलं जात आहे. मग मला जे कळतंय ते फलटणच्या निंबाळकरांची ही नागोजी मानेंची बायको म्हणजे मुलगी. आणि जेव्हा शिवाजी आपल्या स्वराज्याचे छत्रपती संताजी घोरपड्यांच्यावर लढाई करायला निश्चित करतात, त्यावेळेला ते एक निंबाळकर त्यांच्याकडे असतात. ते संताजी घोरपड्यांच्या हातनं मारले जातात. ते त्याच्या बहिणीला दुःख असणारच, म्हणजे नागोजी मानेंच्या बायकोला. आणि म्हणून काय बी करून औरंगजेबाला जाऊन भेटा, काय बी करून, म्हणजे हीच भेटतात. नागोजी माने इनडायरेक्टली दाखवलेलं नाही, प्रत्यक्ष नागोजी मानेनं सूड घेतलेलं नाही. नागोजी मानेच्या बायकोच्या भावाला मारल्यामुळं ती तापून उठलेली, आणि तिनं काय बी करून हे संताजी घोरपड्यांना मारायचं. इनके प्रकारे देवाला अर्ध देताना हत्यार नसताना पाठीमध्ये जाऊन मारायला लावणं म्हणजे मर्दपणा नव्हतं.
त्याने त्यांचं दुर्दैव तिथं मारलं जातात. ही शोकांकित आहे. म्हणजे काळ्या अक्षराने लिहिणारं पान आहे ते. स्वराज्यामध्ये काळ्या अक्षराने लिहिणारं पान म्हणजे संताजी घोरपड्यांचा शस्त्र नसताना मारलं जातं. कधी झाला मृत्यू त्यांचा? त्यांचं 1697. म्हणजे किती वर्ष त्यांना मिळाली बघा. 1641ला जन्म. म्हणजे जन्म झाल्यानंतर तलवार कोण हातात घेत नाही. एक साधारणपणे ती तलवार आमच्या लुट्टूपुट्टूच्या तलवार त्या तलवारी पण साधारण 18-19 वर्षात ते झेलण्यासारखी तलवार आहे. मग 19 वर्षाचा माणूस म्हणजे 41 ते 97 त्यातले एक 20 वर्ष वजा करा, किती राहिले? फार कमी वेळ भेटला त्यांना. मग त्या ह्याच्यामध्ये अपराजित राहणं, 100 लढाई जिंकणं, हे किती महान तो माणूस असत. इतिहासामध्ये आहे माझ्याकडे पुस्तक आहे अद्वितीय सेनापती. अद्वितीय सेनापती, अजिंक्य सेनापती, कोणाला तुलना दिल्या. म्हणजे एवढा मोठा त्यांचा इतिहासाचा दरार होता. इतिहास जर तर मध्ये आपण कधी नसतो सांगायचा, पण तरी सांगा, जर हत्या झाली नसती तर काय झालं असतं? हिंदू समाज गुण्यागोविंदाने नांदला असता. ती परिस्थिती नाही. काय गोष्टी त्यावेळेला राहून गेल्या ते तुम्हाला मला आता भोगायला लागायला लागले. आणि हे वाढू नये राजकार्यकर्त्यांनी वेळेत तिकडे लक्ष द्यावं. नाहीतर एका डोक्यावर एकदा बसली तर मग मिळवलेलं स्वराज्यांना कुठेतरी आपण व्यर्थ स्वराज मिळवले अशी कुठेतरी पाळी आणून देऊ नका. आता बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकल्यात, काय चाललंय काय नाही. जिथे आपल्या उद्योगधंद्यातच आहे. म्हणजे छत्रपतीने मिळवलेलं स्वराज, त्या सेनापतीने मिळवलेलं स्वराज, त्या सेनापतीने दिलेलं योगदान, हे अशा कार्यकर्ते जे बसल्यात का नाही खुर्च्यावरती, ते जवळजवळ मला वाटतं विसरून गेलेले. आपलं उद्याचं कसं चालेल, आपली पिढी कशी जगल, एवढ्यावर त्यांना कृपया करून जरा इतिहासाकडे लक्ष द्या. कारण तुमचा सुद्धा इतिहासाचं ह्या लोकांना पुढाकार दिला, त्यांना प्रकाशित केलं, पुढं आणलं, तर मला वाटतं असं हिंदवी स्वराज्यामधले लोक तुम्हाला विसरणार नाहीत. उलट तुमचं योगदानसुद्धा त्या इतिहासकारांना सुद्धा आणि त्या ऐतिहासिक घराण्याला त्याचा मोठेपणा वाढेल. सरसेनापती संताजी घोरपड्यांच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत का तुमच्याकडे? तलवार वगैरे, काय वाड वगैरे, काय काय झालं आपण? संताजी घोरपडे ज्या गोव्यामध्ये आश्रय घेत होते, संताजी घोरपडे कधी म्हणजे निवांतपणा घेतला नाही. बऱ्याच इतिहासकारांनी त्यांचं जे आयुष्य होतं ते घोड्यावरनंच होतं. घोड्यावरच जेवायचे, लढाई करायचे, असं त्यांचं आयुष्य होतं. त्याच्यामुळे त्यांना हे ऐशाराम, स्थावर मालमत्ता काय नव्हतं, ह्याचं काय, लढाई एवढं दे, स्वराज आपलं एवढं दे. मग जिथे जिथं वास्तव्य केलं तिथं गोळ्या ती पडलेली आहे. मी बऱ्याच जणांना विचारलं, जुने काय बाबा त्यांच्या तलवारी वगैरे आहेत. आम्ही जरी त्यांचे वंशज असलो तर आम्ही कुठली तरी जुनी तलवार काढून ही संताजी घोरपड्यांची तलवार म्हटलं. तुम्हाला एक विनोद सांगतो जाता आता, की मिरजेला मिशन हॉस्पिटल तिथं अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. बघा माझं भाग्य किती आहे. त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक माझ्या हस्ते होता. बरेच कालावधी गेले त्याला. आणि अभिषेक सकाळी 7 वाजता होता. ते मेसेज एवढे गेलं मिरजत, काय मेसेज एवढं मिरजत गेलं. मला 19 मंडळांनी निमंत्रण दिलं. काय म्हणून दिलं की आमच्या मंडळाला भेट द्या. सकाळी सकाळी होतं, जरा बरं वाटत होतं. की जसं ऊन डोक्यावर यायला लागलं तर माझी अवस्था दयनीय झालेली. आणि जाईल तिथे एकच प्रश्न जे तुम्ही विचारला तो, संताजी घोरपड्यांची तलवार आणली आहे का? आता त्यांच्या समाधानासाठी मी जर काहीतरी म्हटलं असतो ते मला इतिहासाच्या दृष्टीने योग्य वाटलं नसतं. जे आपल्याकडे नाही ते नाही. फक्त आम्ही चालवत आणलो इतिहास. निश्चितपणानं त्या घराण्याला शोभत असं माझ्या हातून ते कार्य होईल, त्यात मी अत्यंत समाधानी आहे. आणि तुम्ही सुद्धा लोकांनी, ह्या इतिहासकारांनी त्या योद्ध्यांना तुम्ही उचलून धरावं अशी माझी नम्रपणे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. भरपूर चर्चा केली. अजून एक जाता प्रश्न सांगा आणि थांबूया. कधी कधी आपण जातो आणि असा प्रसंग आलाय की आलाय का तुमच्या आयुष्यात की सांगण्यात येतं की मी सरसेनापती संताजी घोरपडे यांचा वंशज आहे, आणि त्यावेळेस प्रतिक्रिया वेगळ्या झाल्यात? कसा झालाय का? अनुभव आलेत का कधी? नाही, कसं झालंय एक लक्षात घ्या. आपल्या पूर्वजांचं कार्य आणि पुढे आपण आलेली नवीन पिढी, आपण त्या घराण्याचे वंशज म्हणण्यापेक्षा आमच्या पूर्वजांनी केलेल्या कार्याला साजेचं आम्ही जर कार्य केलं तर निश्चितपणे लोक म्हणणार की संताजी घोरपडे जे लढाईमध्ये कार्य केलं
ते ह्या व्यक्तीने आत्ताच्या काळामध्ये हे ह्या माध्यमातून टिकवलं हे मी दाखवा लागलो. आम्ही काय आता तलवारी घेऊन त्या विषयाला जाऊ शकत नाही, पण तो त्या संताजी घोरपड्यांच्या कार्याला त्यावेळेला ते स्वराज्यासाठी लढले. आपण त्या घराण्याच्या नावासाठी करायला लागलो हे कार्य. आज आमच्या पूर्वजांनी जे स्वराज्यासाठी कार्य केलं, आम्ही काय करणार आहे? लढाई करून ते दाखवणार नाही. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथे काम करतोय ते त्या घराण्याला साजेसं आपण काम करून दाखवायचं. म्हणजे ॲटोमॅटिक लोक म्हणतात हे संताजी घोरपड्यांचा वंशज साजेसा शोभतोय, हे लोकांच्याकडनं मिळवायचं. आपण आपली प्रसिद्धी करायची गरज नाही. बरोबर. लोकांना माहिती आहे खणखणीत नाणं आहे, मग मी खणखणीत नाणं आहे म्हणून तुम्हाला सांगायची गरज काय? तुम्ही उलट मला म्हणायला पाहिजे की तुमच्या केलेल्या कार्यामधनं तुम्ही खरोखरच पूर्वजांनी केलेल्या योगदानाचं कुठेतरी परतफेड करायला लागलाय. हेच आमचं कार्य आहे. खूप गप्पा मारल्या आणि भरपूर गोष्टी तुमच्याकडून कळल्या. तर नाही, मी उलट आपल्याला धन्यवाद देतोय की तुम्ही हुडकत एवढं लांब न आलाय. म्हणजे तुम्हाला सुद्धा ही छावा पिक्चर त्यातले काय प्रसंग, आणि तुम्ही सुद्धा एक योद्धा म्हणून आज ते घराण्याचं वंशज इथं आहे, तर तुम्ही अभिमानानं, आणि मी कधीही दाखवलं नाही, जसं तुम्ही मगाचा प्रश्न केला, तुम्ही संताजी घोरपड्यांचं वंशज म्हणजे मग कुठं असं ओपन झालंय काय? ओपन व्हायला लागतंय. बोलण्यात चालण्यात किंवा कार्यामध्ये मी केलेल्या कामामध्ये तुम्ही लोकांनीच पोच पावते त्याच्याने तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्यायचं, तुम्ही योग्य आहे. एक माजी खासदारांना ते तुम्हाला दाखवलं मगाशी, त्यांनी काय दिलंय? सेनापती संताजी घोरपड्यांची लढाऊ वृत्ती आज हे त्यांच्या घराण्याचे वंशज चालवतात, हे सर्टिफिकेट आहे. आता काय करता तुम्ही? मला वाटतं तुम्ही विसरून गेलेला मी प्रश्न केला लक्षात आला. तुम्ही काय करता? मी तुम्हाला मगाशी सांगितलं ही आमची 12वी पिढी. हा, तर ते एक सांगायचं राहिलं तुम्हाला, महत्वाची बाब आहे की आम्ही कापशीला कसं आलो. कापशीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 कापशी आहेत. सरोड कापशी, शावडी कापशी, मलकापूर कापशी, सेनापती कापशी एकच आहे. संताजी घोरपड्यांना जेव्हा मारलं गेलं कारकेला दगाफटकानं, त्यावेळेला हे नारायणराव घोरपडे म्हणजे आहेत इचलकरंजी, हे आमची कापशीची जागीर. ते जंगलामध्ये संताजी घोरपड्यांना लढाईमध्ये गावले. ते ॲक्च्युली ब्राह्मण, त्यांचं पालनपोषण केलं, लहानाचं मोठं केलं आणि त्यांना मानसपुत्र केलं आणि त्यांना इचलकरंजी ही जागीर दिली. त्याच्या आमच्या त्या काय म्हणतोय संस्थानामधलेच ते गाव आहे. आणि ह्याला महत्त्व काय नारायणराव घोरपड्यांना, की जेव्हा ते मारले गेले कारकेलला, त्या कारकेलवरनं आज आपण दत्त मंदिरमध्ये जातोय कुरुंदवाड घाटावर, तिथं संताजी घोरपड्यांना धन केलेलं संताजी घाट म्हणून आहे. म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे की नारायणराव घोरपडे म्हणजे जे ब्राह्मण त्यांनी आपलं आडनाव घोरपडे लिहिलं, त्यांनाही मोठेपणा वाटला की मी ह्या छत्रछायाखाली या मोठ्या योद्ध्याचे आहे, पण त्याने आपलं नाव सुद्धा जे ब्राह्मण असून सुद्धा त्यानं मराठीमध्ये घोरपडे लिहिलं. हे खरं म्हणजे त्याचं मोठं हे आहे, कौतुक करण्यासारखं आहे. कारण ज्यावेळेला मारलं गेलं त्यावेळेला धड हे कुरुंदवाड घाटावर जे आणलं संताजी घाट, ते द्वारकाबाईंनी आणि नारायणराव घोरपडेंनी आणलं. मला असं कळतं की जिथे जिथे त्यांचं रक्त सांडलं तिथे तिथे जमिनी त्यांनी दान दिल्या. कोणी? म्हणजे संताजी घोरपड्यांची वंशज असेल. आणि असं किती खूप मोठा पल्ला होता? तरी 500 किलोमीटर आहे. 500 किलोमीटर जिल्ह्यामधला आहे नाही ते. हो, तिथून सातारा जिल्ह्याचं मग कारकेल म्हणणं इकडे धड आणलं. किती जमीन किती झाली टोटल? मग तरी मला वाटतं टोटल म्हणजे आता त्यावेळेला कसं होतं, आता गुंठ्याला मारामारी असतात, त्यावेळेस जमिनीचं महत्व नव्हतं, स्वराज मिळवणं महत्व होतं. पण जिथं जिथं संताजी घोरपड्यांचा घोडा जाईल तिथं ते त्यांचं. तरी किती अंदाज आताच्या पिढीला सांगा ना? 14,000 एकर जमीन होती. बापरे, ती अशीच दान दिली. आता मला बघा, म्हणजे तुम्ही थोडक्यात विचारला की माझं बॅकग्राऊंड, मी भाग्यवान समजतो की या घरात माझा जन्म झाला आणि पूर्वजांचा जो काय इतिहास त्याच्या स्तरावर त्यांनी केला, ते थोडं कार्य मला सुद्धा करण्याची संधी मिळाली. आता बऱ्याच ठिकाणी मला बोलवतात. परवाचे कार्यक्रम असा झाला, जेवढे शासकीय ITI आहेत, जेवढे शासकीय ITI आहेत त्या गव्हर्नमेंटनं सुद्धा GR काढला की सरसेनापती संताजी घोरपडे हे नामकरण करा. आणि मला वाटतंय की महाराष्ट्रामध्ये जे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांना संताजी घोरपड्यांचं नाव दिलं. म्हणजे ह्याचा अर्थ की मी ह्या वंशजा नात्यानं सामाजिक राजकारण, सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक ह्याच्यामध्ये गेलो नसतो तर ह्या वंशजा सुद्धा इतिहास पुस्तकामध्ये राहिला असता. ते थोडा व्यापक करता आला मला. आणि माझं ध्येय आता असेच आहे
की आपण इनकेन प्रकारे ह्या प्रक्रियेत काम केलेलं असताना त्या घराण्याला साजेसं असंच काम करायचं आणि लोकांना दाखवून द्यायचं की हो संताजी घोरपड्यांचा वंशज आहे. आता मी जर कापशीत आलो नसतो तर तेवढा अश्वारूढ पुतळा संताजी घोरपड्यांचा झाला नसता. आता तुम्ही बघू शकता मागं अश्वारूढ पुतळा आहे. अजून भरपूर तुम्ही काम करता सामाजिक क्षेत्रात वगैरे. आत्ता काय करता विचारलं तर ठीक आहे, तुम्ही जो वारसा आहे तो जपताय आणि पोचवताय, पण अजून काय करता ह्याच्या व्यतिरिक्त? काय करते आता तुम्ही, व्यवसाय काय करता वगैरे ते सांगा. आता ह्याच्यात जनरली कसं आहे की पुतळा म्हणजे तो तिथंच राहतो. पुतळा का करतोय आपण की त्याने केलेल्या कार्याबद्दल हे लोकांच्या पर्यंत जावं. आता संताजी घोरपड्यांचा पुतळा केला म्हणजे लढाई. तर संताजी घोरपड्यांच्या वंशजांच्या आज हातात तलवार घेता येत नाही. मग प्रॅक्टिकली त्यांचं नाव कसं जावं म्हणून मी सेनापती संताजी घोरपडे स्मारक समिती काढली आणि त्याच्या आधी मी शाळा आणि कॉलेज चालू केल्या. म्हणजे प्रॅक्टिकली ते नाव वंशजाचं, त्या पिढीचं नाव हे तरुण पिढीला गेलं, त्यातला एक तो भाग आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जिथं जिथं संताजी घोरपड्यांचं आणि घराण्याचं नाव तरुण पिढीपर्यंत जाईल, कुठं कुठं मला संधी मिळेल तर निश्चितपणाने मी तिथं जातोय. तर तुम्ही एवढ्या लांब ना आला, आमची मुलाखत घेतली आणि त्या घराण्याचा वंशज म्हणून तुम्ही मुलाखत घेताय. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.